महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ राज्यपालांची आता भेट घेण्याकरता पोहोचतंय। महिला सुरक्षा आणि अत्याचारावर सरकारी या सगळ्या संदर्भात आता यंत्रणांच्या अपयशाबद्दल निवेदन हे दिलं जाणार आहे। पण सगळ्यात महत्त्वाची अपडेट समोर येते, मवियाच्या या शिष्टमंडळाला राज्यपालांकडून आता प्रवेश नाकारण्यात आल्याची बातमी ही समोर आलेली आहे। ही भेट नाकारलेली आहे, राजभवनात प्रवेश नाकारण्यात आलेला आहे अशी एक आता अपडेट समोर येते। मवियाच्या महिला नेत्यांच्या शिष्टमंडळाला भेट नाकारण्यात आल्याचं कळतंय। भूषण आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। भूषण, काय अपडेट आहे? सध्या तरी महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ जे आहे ते राज्यपालांची भेट घेण्यासाठी राजभवनावर पोहोचलेलं आहे। सध्या त्यांनी प्रवेशद्वाराच्या आत त्यांनी प्रवेश केलेला आहे, मात्र अजूनही राज्यपालांची भेट झालेली नाहीये। त्यामुळे भेट नाकारली आहे का सध्या असा सवाल निर्माण होत आहे। आणि एकंदर राज्यपाल स्वतः यांची भेट घेऊन या महिला नेत्यांचं जे निवेदन आहे ते स्वतः स्वीकारणार आहेत। आणि एकंदर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची पदावरून हकालपट्टी करावी अशा प्रकारे त्यांची मागणी असणार आहे। त्यामुळे या संपूर्ण बैठकी दरम्यान नेमकं निवेदन राज्यपाल घेतात का स्वीकारतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। मात्र हे जे शिष्टमंडळ होतं ते काही वेळ पूर्वी पोहोचलं, त्यामुळे कुठेतरी त्यांना प्रवेश काहीचा नाकारला होता। मात्र सध्या त्यांना प्रवेशद्वाराच्या आतमध्ये घेतलेला आहे। अगदी थोड्याच वेळामध्ये राज्यपालांची भेट घेतील अशा प्रकारे सध्या शक्यता वर्तवली जात आहे। लागवी अगदी वेळेआधी शिष्टमंडळ त्या ठिकाणी पोहोचल्या कारणानं प्रवेश नाकारण्यात आलेला होता, पण आता मात्र या शिष्टमंडळाला प्रवेश देण्यात आल्याचं देखील कळतंय। या शिष्टमंडळात भेटी करता नेमकं कोण कोण पोहोचलेलं आहे भूषण, या सगळ्याविषयी काय माहिती मिळतीये? भूषण, माझा आवाज पोहोचतोय? या सगळ्याविषयी बोलण्याकरता माफ करा भूषण, सुषमाताई अंधारे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, तुम्ही देखील भेट घेण्याकरता त्या ठिकाणी पोहोचताय, काय नेमकं घडतंय? नाही, लक्षात घ्या, इकडे राजभवनची स्वतःची एक संहिता आहे, ती संहिता आपण फॉलो केली पाहिजे। बरोबर, त्यांच्याकडे काहीतरी टायपिंग मिस्टेक असेल, त्या टायपिंग मिस्टेक मध्ये तिकडे शिष्टमंडळ हा शब्द पुढे लिहिलेला नव्हता, तर त्यामुळे तो गोंधळ झालेला आहे। परंतु मला असं वाटतंय की ते सॉर्ट आउट होत आहे आणि आम्ही राजभवनच्या गेटवर नाही, आम्ही आत आहोत। अगदी सुषमाताई, तुम्ही अगदी काही क्षणात आता राज्यपालांची भेट सुद्धा आता त्या ठिकाणी घेत आहात, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नीलम गोरे यांनी देखील एक बैठक आता बोलावलेली आहे महिलांच्या सक्षमीकरणासंदर्भात, सुरक्षेसंदर्भात आणि महिला आयोगाच्या या सगळ्या भूमिकेसंदर्भात। एकीकडे मवियाचं शिष्टमंडळ भेटी करता, लक्षात घ्या, नीलम गोरेंचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांना दर वेळेला चर्चेत किंवा असं एक आकर्षण बिंदू राहायची सवय लागलेली आहे, पण मुळात त्यांचं ते अधिकार क्षेत्र आहे का? महिला आयोगाची नेमणूक महामहिम राज्यपाल महोदय करतात। या आयोगाच्या मध्ये जर काही फेरबदल असतील, काही विषय असेल, तर त्या सगळ्या संबंधाने निर्णय घेण्याचा अधिकार हा राज्यपाल महोदयांचा अधिकार आहे। आणि तरीही आपण असं गृहीत धरू की नीलम गोरे यांनी उपसभापती म्हणून बैठक बोलावली असेल, तर उपसभापती म्हणून जर त्यांनी बैठक बोलावली असेल तर मग त्यांनी सर्व पक्षीय नेत्यांना बोलवायला हवं होतं। पण असं न करता आपल्या समोर जी हुजुरी करू शकणाऱ्या लोकांना तेवढं निमंत्रण द्यायचं आपल्या विचारांच्या, आणि बाकी लोकांना बोलवायचं नाही। ही म्हणजे नीलम गोरेंना दरवेळेला हे सांगायचं असतं की आय एम द गोरे, तर ते द गोरे कुठेही चालत नसतं। आणि फक्त लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी किंवा मी काहीतरी करते हे दाखवण्यासाठी माझी विनंती असेल त्यांना की खरंच त्यांना काम एकतर उपसभापती म्हणून बोलवत असाल तर सगळ्यांना बोलवा, आणि तुमची एनजीओ चालवायची म्हणून बोलवत असाल तर एसीत बसून नकाच बोलू, गावखेड्यात जा, बांधांवर जा, गावखेड्यातल्या शेताच्या बांधावरच्या बायकांशी बोला की ते काय म्हणतायत आणि काय नाही। अगदी सुषमाताई, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। या सगळ्याविषयी बोलण्याकरता शिवसेनेच्याच माजी महापौर आणि नेत्या किशोरी पेडणेकर आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। किशोरीताई, आता प्रवेश तुम्हाला दिला जातोय, शिष्टमंडळ हा शब्द त्या ठिकाणी मेन्शन नव्हता, त्यामुळे काहीसा संभ्रम निर्माण झालेला होता, पण आता मात्र मवियाचं शिष्टमंडळ राजभवनात आतमध्ये प्रवेश करताना दिसतंय। किशोरीताई, मुळामध्ये राज्यपालांकडे एक वेगळा शिष्टाचार असतो आणि प्रत्येक शब्दाला त्यांच्याकडे एक वेटेज असतं। आमच्या रोहिणी खडसेताईंनी ती वेळ घेतली होती, त्याच्यात मे बी चुकून राहून गेलं असेल, परंतु राज्यपालांकडे बोलल्यानंतर त्यांच्या जे प्रोटोकॉल अधिकारी असतात त्यांनी बोलल्यानंतर ते परवानगी देऊन आतमध्ये बोलवलंय आम्हाला।
आणि त्यांच्याकडे आता बरेच कोणतरी मोठे गव्हर्नर वगैरे भेटायला आलेले आहेत. हम्म. हे थोडा वेळ लागू शकतो हे आम्हालाही कळतंय. आम्ही वेट करतोय. अगदी किशोरीताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. आपण पाहतोय की आता मवियाचं हे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीकरता, महिला नेत्यांचं शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीकरता राजभवनात आत पोचलेले आहे आणि अगदी थोड्याच वेळात आता ही भेटही होणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.